माजी कुस्तीपटू चंद्रहार पाटील सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। पाटीलजी, आपण पाहतोय अत्यंत मानाची महत्त्वाची मानली जाणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा असते, मात्र त्या ठिकाणी आता काहीसं गालबोट लागलेला आहे, तिथं गोंधळ झालाय। हो, ते बघितलं मी आता टीव्हीवर। तर निकालावरून काहीतरी वाद तरी निर्माण झाला आणि पराजय परवाना यांनी तिथं काहीतरी लात मारली असं ऐकायला मिळालं मला। हो, पण तो घडलेला प्रकार चुकीचा घडलाय, कारण पंचांवर कधी धावून जाण्याचा प्रकार आजपर्यंत घडलेला नाही। पण त्याच्या मागे का घडला प्रकार हा पण विचार करणं महत्वाचं आहे, कारण अशी वेळ ह्याच्यापूर्वी कधी आली नाही कुठल्या पैलवानावर। मग ह्या पैलवानावर का आली वेळ ही? मग कुस्तीच्या निकालावर काही आक्षेप आहेत का? मग त्याचा विचार ते पंचांनी केला पाहिजे। पाटीलजी, आपण पाहतोय की या संपूर्ण स्पर्धेमध्ये आता पोलिसांकडून जर खरं तर हे वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र अशा पद्धतीची महत्त्वाची स्पर्धा असते त्या ठिकाणी आधीच खरं तर सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते। अशा स्पर्धेला अशा पद्धतीनं गालबोट लागणं अत्यंत चुकीचं असं वाटत नाही? 100% हे आजपर्यंत कधी झालेलं नाही। असं पूर्वी झालेलं आहे, पण पंचांवरती धावून जाण्याचा प्रकार पहिल्यांदा घडलेला आहे। पण अशा अनेक वेळा घटना घडलेल्या आहेत महाराष्ट्र केसरी स्पर्धेत। पण ह्या का घडतात ह्याच्या पाठीमागे पण सर्वांनी विचार केला पाहिजे, कारण पहिलवानावर ज्यावेळी अन्याय होतो मग त्या अन्यायाचं कुठेतरी रूपांतर ह्या अशा प्रकारामध्ये मग किंवा नाही झालेला किंवा पहिलवानांचं काय म्हणणं आहे ते पण ऐकून घेतलं पाहिजे पुढच्या पंच कमिटीने। त्याचा काय कुठल्या गोष्टीवर आक्षेप आहे तो ऐकून घेऊन त्याचं समाधान करणे हे आपल्या पंचांचं काम आहे। निश्चितच धन्यवाद चंद्रहार पाटीलजी, आपण झी 24 तासशी बातचीत केली त्यासाठी।